व्यासपीठ खाली करा. जी लहान मुलं आमच्या व्यासपीठावरती आहेत आपण व्यासपीठ खाली करून घ्या. चला विनंती आहे. जे मागे लहान मुलं प्लीज व्यासपीठ खाली करून द्या प्लीज लवकर. व्यासपीठ मान्यवरांसाठी आहे. जे काही खेळाडू लहान मुलं आहेत खाली या प्लीज, खाली या. मॅनेजमेंटची सूचना आहे ते आम्हाला, मॅनेजमेंटची सूचना आहे ते प्लीज खाली करून द्या व्यासपीठ. मान्यवरांसाठी व्यासपीठ आहे. डगआउटमध्ये समोर जा. खेळाडू कक्ष प्रेक्षक कक्ष आहेत समोर, तिथे जा प्लीज. बघा आमचे आयोजक येऊन आपल्याला उठवतील त्यापेक्षा प्लीज खाली करून घ्या. मान्यवरांसाठी व्यासपीठ आहे. चला मॅच स्टार्ट करा प्लीज, विनंती आहे. आज आम्हाला 13 मॅचेस कव्हर करायचा, शेड्यूल मोठा आहे. आता लक्षात ठेवा प्लीज या गोष्टीची आपण थोडी काळजी घ्या. तुमचा 12वा असू द्या, 13वा असू द्या, 14वा असू द्या, कोणताही खेळाडू जर तुमच्या संघाचा तुमच्या ड्रेस कोडमध्ये इतरत्र कुठेही मैदानात फिरताना तुम्हाला पाहायला मिळाला, आमच्या मॅनेजमेंट टीमच्या निदर्शनात आला, ज्या टीमचा सामना सुरू आहे त्या टीमचा खेळाडू जर इतर कुठेही डगआउट सोडून जर फिरताना पाहायला मिळाला तर त्या संघाला 2 धावांची पेनल्टी कोणत्याही प्रकारचा विचार विनिमय न करता लगेचच इम्प्लिमेंट केली जाईल. या गोष्टीची नोंद घ्या प्लीज. वारंवार एकच सूचना करायला भाग पाडू नका. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवला, बॉटम एंडचा सुरेख वापर आहे. स्क्वेअर लेगचा बाहेर, केपीएल चौकार. या सामन्यामध्ये देखील जर स्वर्गीय राकेश डोने 11 संघ विजय होतो आणि ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच मिळेल त्याला मात्र 1000 रुपयांचे पारितोषिक. योगी सिंग आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर, ते सध्या सिंगापूरला आहेत आणि तिथून केपीएलचा आनंद घेतात. ऑसला स्वीप करायचा होता, शॉर्ट फाईन लेग. कृष्णा ॲक्शन मध्ये आणि कृष्णासाठी देखील पारितोषिक आहे त्यांच्या माध्यमातून. जेव्हा कृष्णा गोलंदाजीसाठी येईल प्रत्येक विकेटला 1000. यापूर्वी देखील आपण पाहिलं कृष्णाने 1000 रुपये पटकावलेत. योगी सिंग आपल्या संघासाठी नेहमीच अफाट ते खर्च करत असतात. ओ स्ट्रेट बॅट समोर खेळण्याचा प्रयत्न. धीरज राम सर स्टॉपवॉच आहे ओके. कारण सर कसं आहे की आपल्याला 13 मॅचेस आज कव्हर करायच्या, त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देणं भरपूर गरजेचंच आहे. धीरज गोलंदाजी मार्कवरती पावो पॅक समोर सरळ बॅटर ड्राईव्ह करायचा होता. स्ट्रायकिंग इनवरती आपण पाहतो बॅटर आकाश गुरव. ओ बल्लीला शांत ठेवलंय. बल्लीचा बल्ला काही बोलत नाहीये सध्या तरी. पहिल्या मॅच मध्ये बल्लीच्या बॅटने चांगलं उत्तर दिलंय, पण सध्याच्या घडीला आपण पाहतोय बल्ली शांत आहे. धीरजनं मात्र नक्कीच आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजीचं स्वरूप प्रस्थापित केलं मैदानामध्ये. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल तुम्हाला देखील पाहायला मिळतात तिथे. बॅकफुट जाऊन स्मॅश केलंय. वॉट अ शॉट, ड्राईव्ह केला, सुंदर फटका आपण पाहतोय. कव्हर्स पार, केपीएल चौकार. किंग नाही किंग मेकर आहे. प्रत्येकाला माहिती आहे बल्ली एकदा काय तो लय मध्ये आला तर मात्र कोणाचा हातात सापडत नाही आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. धीरजने जरूर 3 चेंडू शांत ठेवलं, पण 2 चौकार मात्र बल्लीने आतापर्यंत ठोकले धीरजच्या विरोधात देखील. एक डाव तुझा, दुसरा माझा. ऑफ साईडला बॉटमॅनचा चांगला वापर केलाय. मिड विकेटला साईलने चेंडूला अडवलंय. षटक संपन्न झाले. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 खर्च केला धीरजनं. गुड बॉलिंग, 2 चौकार आले जरूर बल्लीचा बॅटमधनं, पण 9 धावांचं षटक राहिले धीरजचं. पहिल्या ओव्हरनंतर 9 धावा विदाउट लॉस. यानंतर विक्रांत केणे प्रतिष्ठान आणि सहारा वॉरियर्स आपण तयार राहा. विक्रांत केणे प्रतिष्ठान आणि सहारा वॉरियर्स. काल यावेळेस आमचा 6वा सामना सुरू होता. खरं तर आज आपण शेड्यूलमध्ये थोडे मागे आहोत, ज्याचं कारण आपण पाहतो की यापूर्वीचा सामना जवळपास 1 तासाहून जास्त वेळ त्या मॅचला लागला. चला प्लीज, वारंवार सूचना मिळणार नाही. ब्राव तुम्हालाही माहिती आहे वेळ किती महत्त्वाचा आहे.
5 फिल्डर आता आउटफील्ड मध्ये असतील. 3 ऑन साईडला, लेग साईडला 3 आहेत, डीप मध्ये मिड विकेट आहे, काउ कॉर्नर आहे, लॉंग ऑन आहे. त्यानंतर आपण पाहतो ऑफ साईड रिजन मध्ये कव्हर पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हर लाईक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच सुरू करा प्लीज. मग 3ऱ्या ओव्हर पासून पेनल्टी मिळेल, लक्ष द्या. तेरा मॅचेस कव्हर करायच्या मी वारंवार सांगतोय. ओ ड्राइव्ह केला समोर, गुड फिल्डिंग, चांगलं अडवलं चेंडूला मिड ऑफ मध्ये, मागे जाऊ दिलं नाही, भिंतीसारखा उभा आहे मिड ऑफला. अप्रतिम क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळत आहे. बॉल तयार पुन्हा एकदा. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. आणि पाटे ऑफ स्टंपच्या हलका बाहेर, बल्लीचा प्रयत्न झाला होता ऑफसाईड रिजन मध्ये प्रहार करण्याचा, नाही अपील झाली जरूर, पण संपर्क नाहीये पाटाने बॉलचा. असता तर बल्लीने स्वतःहून मैदान सोडलं असतं, इतकी खात्री आहे. अरे पाटे नेक्स्ट बॉल, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला आता हुशार राहायला सांगितलंय. बी रेडी. ओ सोडून दिलंय, ग्राउंड द लेग्स, वाईट बॉल. अवांतर धाव आपण पाहतोय. लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू, बाहेरून जे प्रेक्षक कॉल करतात, स्पर्धेला आपल्यामुळे गालबोट लागणार नाही याची थोडी काळजी घ्या. ड्राइव्ह केला समोर, पॉवर पॅक, ओ ब्रोचा देखणा फटका, चेंडू सीमा पार, 4. चौकारला आणि बल्लीसाठी समर्थन बघा. बल्लीसाठी हे प्रेक्षक येतात आणि मी सकाळीच उल्लेख आणि बल्लीने देखील सांगितले की कल्याणमध्ये आल्यावरती एक वेगळं प्रेम प्रेक्षकांचं मिळतं. इतरत्र कुठेही जाऊ द्या प्रेक्षकांचं प्रेम मिळतंच, पण कल्याणमधल्या प्रेक्षकांचं एक वेगळं प्रेम आहे माझ्यावरती. आणि नेहमीच कल्याण प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक सामना, एकही सामना असं नाही जिथे बल्लीने चांगली बॅटिंग केली नाही. प्रत्येक मॅच मध्ये, प्रत्येक हंगामात तो दर्जेदार बॅटिंग करतो. बॉल तयार. हरी पाटे, पाटेच्या विरोधात बल्ली बॅकफुटला ड्राव करतो हलक्या हाताने. देवला पण तिथे पाहतो, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण तो तिथे करतोय. आणि धावा संख्या मात्र एकंदरीत आपण पाहतो सिंगलच्या पद्धतीने पुढे सरसावली जाते. टोटल 15 ऑन बोर्ड, 15 धावा धाफलकावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना 15 धावा आपण पाहतो धाफलकावरती लागल्यात. 1:35 झालेले आहेत मंडळी. पहिला बॉल पडलाय. ठीक आहे, ठीक, आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतात. 1:27, त्यामुळे सामना पण योग्य वेळेत कव्हर करायचा आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ फील्ड, डायरेक्ट हिटची गरज आहे. काय करतात ब्राव, डायरेक्ट हिट. कदाचित विकेट तुम्ही केला असता तर विकेटची संभावना तिकडे होती. पण या दरम्यान आपण पाहतोय धावा संख्या 1 पूर्ण झालेली आहे. सिंगलने धावफलक पुढे आता टोटल स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय एकंदरीत येऊन पोहोचले सिंगलच्या मदतीने. 16. राजा मंडप डेकोरेटर्स, आपण या लवकर. मंडप डेकोरेटर्स राजा, आपण लवकरात लवकर आमच्या मॅनेजमेंट टीमशी संपर्क साधा. हो, यावेळेस ऑफसाईड रिजन मध्ये देखील चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक भरपूर वेगानं पोहोचले तिथे. गुड फिल्डिंग. धीरजला आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरवरून अंतर कापले लॉंग ऑफचं. चांगले क्षेत्ररक्षण तुम्हाला तिथे पाहायला मिळालं. एका धाबेवरती समाधान मानावं लागतं. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा घेतला निर्णय. षटक क्रमांक दुसरं पूर्ण आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळेल 17 धावा, 17 ऑन बोर्ड. आता स्ट्रायकिंग इनवरती आपण पाहतोय बल्लीला दुसऱ्या बाजूला मिनेश मामा आहेत आमचे फ्रॉम तीसगाव. याच विभागातील एक नामांकित खेळाडू, अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट देखील एक गाजवलेला आहे त्यांनी आणि अप्रतिम क्रिकेटपटू आहेत. लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षक देखील आहेत. टायमिंग अतिशय सुंदर बेमिसाल आहे त्यांचं देखील. त्यांची देखील बॅटिंग पाहणं गरजेचं असेल. बल्लीला चांगली साथ देतात, आघाडीला ते येतात. अधिरा स्पोर्ट्स क्लब विरुद्ध लेट राकेश. आता 2-11 मध्ये सामना आपण पाहतो. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करावी लागते अधिरा स्पोर्ट्स क्लबला. बॉल तयार, ऑन साइडला बॉल आहे,
क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बॉटम हँडचा सुरेख वापर करतोय बघा. बॉटम हँड स्ट्रॉंग आहे भरपूर. गोलंदाज बॅटर आपण पाहतोय बल्लीचा. गोलंदाजी मार्कवरती धीरज सेकंड स्पेलमध्ये येतो. वैयक्तिक कोठ्यातलं दुसरं षटक तो हाताळतोय आणि धीरजला नेहमी चांगली गोलंदाजी करताना आपण पाहिलंय. साहिलला आपण पाहतोय डीपमध्ये चांगली फिल्डिंग करतोय. साहिल देखील थोडं परिवर्तन करतोय त्या क्षेत्ररक्षणामध्ये. आपण पाहतोय आकाश नॉन स्ट्रायकिंग इनवरती उभा. स्ट्रायकिंग इनवरती आमचे मिनेश मामा आपण पाहतोय. मिनेश स्ट्रायकिंग इनवरती. मिस्टर MP मिनेश पाटील. पुढचा बॉल वेगात होता तितक्याच वेगाने ड्राईव्ह केलाय. सुंदर फटका आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ब्राऊच विकील आपण पाहतोय. विकी मुरेल आपण तिथे पाहतोय. ऑन साइडला वावला कलात्मक फटका आहे. क्या बात है बल्ली. अप्रतिम स्ट्रोक फाईन लेगच्या बाहेर. KPL चौकार. अप्रतिम फटका आपण पाहतोय बल्लीचा बॅट मध्ये फाईन लेगच्या बाहेर. 4 धावा. बराच मोठ्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा सागर पावशे आमच्यासोबत जोडले गेलेत. सामना जसा संपला तेव्हापासून खरं ते इथे उपस्थित नव्हते पण पुन्हा एकदा त्यांचे ते शुभागमन झालं. वेलकम सागर पावशे. आष्टा वेलफेअर असोसिएशन याचा देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. सिद्धिविनायक नेत्रालय त्यांचे देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही विशेष आभार व्यक्त करू. आष्टा वेलफेअर असोसिएशन म्हटलं की पहिल्या सीझनपासून त्यांचं महत्त्वपूर्ण सहकार्य आमच्या कल्याण प्रीमियर लीगसाठी लाभलंय. प्रत्येकी नक्कीच प्रेसकिटवरती तुम्ही पाहाल आष्टा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आष्टा वेलफेअर असोसिएशन म्हटलं की प्रत्येक वर्षी महत्त्वपूर्ण सहकार्य त्यांचा KPL साठी असतं. क्रीडा क्षेत्र असू द्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्र असू द्या प्रत्येकी विभागामध्ये भरपूर महत्त्वपूर्ण योगदान त्यांचं आपण पाहतो. देवेंद्रजी सिंग साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करू स्पर्धेच्या वतीनं. आष्टा वेलफेअर असोसिएशन असू द्या अथवा सिद्धिविनायक नेत्रालय असू द्या. यावेळेस देखील आपण पाहतोय थर्ड मॅन मध्ये चेंडू अडवला गेला. व्हाईट बॉलची माग केली गेली. पंचांनी फेटाळली. षटक 30 संपन्न. अक्षय मला माहिती देतात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा दाफलकावरती 27 धावा 27 धावा दाफलकावरती असतील. आणि या पुढचा सामना विक्रांत केने प्रतिष्ठान आणि सहारा वॉरियर्स. कॅप्टन तयार राहायचं आहे. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करतोय. वेळेच्या बाबतीत वारंवार सूचना मिळणार नाही या देखील गोष्टीची आपण थोडी काळजी घ्या. स्टॉपवॉच कंटिन्युअसली ऑन आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही. ठीक 1:27 पहिला बॉल पडला होता त्यामुळे त्यानुसार आपण वेळ खर्च करा. गोलंदाजी मार्कवरती देवकरणला आपण पाहणार आहोत. देवकरण सजवतोय. स्टॉपवॉच बंद करून मग फिल्डिंग लावा हवं तर. मग हवा तितका वेळ घ्या. 13 मॅचेस कव्हर करायच्या. विकी बरोबर तयार. हो पहिलेच कॉल केला आणि येस फलंदाज देखील कॉन्फिडंट होते. व्हाईट बॉल अंपायरचा देखील इशारा आपल्याला पाहायला मिळाला. अभांतर धाबेचा धाबसंख्या अभांतरने पुढे टोटल 28 वरती आपण पाहतोय धावफलक आलाय. हो स्वीप करायचा होता ऑनसाईडला. संपर्क नाहीये. सरळ रेषेत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल रिव्ह्यू. येस बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल. पंचांनी मात्र सांगतात की बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. रिव्ह्यूची मागणी केली आहे. येस गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला आणि आता चेक केलं जाईल आमच्या टेक्निकल रूममध्ये. आमचे तिसरे पंच आमच्यासोबत जोडले जातात. बंटी सर आहेत. चेक केलं जात आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. फेअर आहे.
रिव्ह्यू अनसक्सेसफुल, रिव्ह्यू गमावलेला आहे बल्ले आपण, त्यामुळे लक्षात ठेवा आता मात्र या इनिंगमध्ये अधिरा स्पोर्ट्स क्लब अधिरा 11 या संघाला मात्र पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही. या गोष्टीची देखील आपण थोडी काळजी घ्या. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, रिव्ह्यू गमावला. इट्स अ फेअर डिलिव्हरी, व्हेरी गुड डिसिजन बाय अंपायर. अप्रतिम निर्णय राहिला पंचाचा देखील. विदाउट कॉन्ट्रोवर्सी स्पर्धा मात्र पार पाडली काल देखील, आज देखील अप्रतिम पंचाची भूमिका आपल्याला पाहायला गॅप मध्ये एक्झिक्यूट केला आहे. अप्रतिम फटका आहे. मिनेश मामा ऑन फायर, चौकार. सतरा मात्र वाटते थोडं तिचे ऑपरेटर देखील थोडं रेस्ट करतात. नाही आज कोणी झोपणार नाही. आज सॅटर्डे नाईट फुल ऑन. येस, दुपारी थोडं सगळे आराम करतात कारण आज मात्र शेवटच्या बॉलपर्यंत KPL मध्ये काय घडते ते पाहायचंय. ओ बल्लीची विकेट मिळाली असती. काय करतायत विकी, विकी काय करतात इकडे, मोठी चूक करतायत. जर का बॉल गॅदर केला असता तर मात्र या मॅचची सर्वाधिक मोठी विकेट मिळाली असती. इथे आपण पाहतोय चुकी झाली आहे, चुकी झाली आहे, चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं. आणि आता मात्र जी झालेली चूक त्याचं मात्र भरपाई कशा प्रकारे करावं लागेल, किती मोठी भरपाई त्याची करावी लागेल हे पाहणं गरजेचं आहे. एक चूक झाली आहे आणि ती एक चूक किती महाग ठरेल. आता मात्र आपण पाहतोय संधी मिळाली आहे. आकाशला देखील जीवनदान मिळालं आहे. त्या जीवनदानाचा तो फायदा उचलेल का पाहूया. देवकरण मागपुढे जाऊन एज लागले, नो बॉल. या फटक्याचे आता अक्षरशः चटके लागले असतील स्वर्गीय राकेश दादा डोरे 11 या संघाला, कारण आता जीवनदान मिळाल्याच्या नंतर चौकार आलाय. रिव्ह्यू तेच सांगतोय. अंपायरने नो बॉल दिलाय आणि बॉलिंग टीमने चॅलेंज केलंय. येस, आपण टेक्निकल रूम मध्ये श्री साई स्पोर्ट्सची मदत घेऊया. आमचं ऑफिशियल किट पार्टनर्स श्री साई स्पोर्ट्स. स्पेशल थँक्स टू शैलेशदादा पाटील आणि परागदादा पाटील यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच शैलेशदादा, परागदादा, नेहमीच त्याचा सहकार राहिला. येस, इट्स अ नो बॉल, इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू गमावलाय, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. धावा संख्या झाल्या त्या 38, 38 झालेल्या आहेत. आणि या षटकातले चेंडू शिल्लक असतील ते आता 3 चेंडू शिल्लक असेल मात्र वाटतंय. येस अंपायर. ओ पावा पॅक्टेड होता, समोर फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण दीपकच्या माध्यमातून आपण पाहतो. गुड फिल्डिंग, मागे चौकारच असता. जर दीपकने चेंडू सोडला असता तर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एफर्ट्स मात्र फिल्डिंग मध्ये नेहमीच दीपकचे आपल्याला चांगले पाहायला मिळतात. यावेळेस समोर केला. ओ हो हो, व्हॉट अ कॉट, कार्बन कमाल कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त जेलटिपला, मॅग्निफिसंट कॉट. असे झेल रेअरली आपल्याला पाहायला मिळतात आणि अप्रतिम झेल, कार्बन कमाल त्याला म्हटलं जातं. ब्रिलियंट कॅच, सुंदर झेल टिपला. नवीन फलंदाज विपुल येतो मैदानामध्ये. आता मेनेश पाटील आणि विपुलला मात्र संघाचा डाव सावरायचा. देवकरण आहे गोलंदाजी मार्कवरती, आउटर आयकॉन विपुल आहे. स्थानिक क्रिकेट मोठ्या प्रमाणावरती चांगलं खेळलं आहे गॅपमध्ये. आणि याच गोष्टीचा उल्लेख केला, स्थानिक क्रिकेट भरपूर चांगलं खेळलंय विपुल. त्याला माहिती आहे कशी बॅटिंग करायची. या चरणावरती त्याचा बॅट पण आलाय चौकार. 4 धावा, 42 धावा 4 ओव्हर नंतर. अंपायर टाइम मॅच करा थोडं. ओके, बॅटिंग पॉवर प्ले आता मात्र
वापर केला जातो बॅटिंग पॉवर प्लेचा अंतिम षटकामध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती कृष्णा आहे आणि कृष्णासाठी मात्र योगी सिंग आमचे खरं तर आपण पाहतोय मॅनेजमेंट टीम मेंबर आणि ज्यांनी अफाट मेहनत नक्कीच केपीएलसाठी गतवर्षी देखील घेतली. खरं तर स्वर्गीय राकेश दादा ढोणे 11 या संघामध्ये गतवर्षी ते खेळत देखील होते. एकही सामना त्यांना खेळायला मिळाला नाही पण ते नाराज नव्हते कुठेच. मनसोक्त त्यांनी नक्कीच पैशांचा पाऊस पडला प्रत्येकी खेळाडूवरती आणि आज देखील आपण पाहतोय स्वर्गीय राकेश ढोणे 11 या संघातील प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी त्यांच्याकडून 1000 आणि कृष्णाच्या प्रत्येक विकेटसाठी 1000. एक विकेट घेतली 1000, 5 विकेट घेतल्या 5000. विक्रांत केने प्रतिष्ठान आणि सहारा वॉरियर्स टॉससाठी तयार राहा. कृष्णा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम षटक पुढे सरसावला. क्या बात आहे कृष्णा, अप्रतिम गोलंदाजी. केपीएल मधली तिसरी विकेट कृष्णाच्या नावावरती आणि या मॅच मधली पहिली. फलंदाज बाद. कळायला आम्हाला तुम्ही कृष्णासाठीच गाणं वाजवलंय. थँक्यू. सायपाल ओ यावेळेस ड्राईव्ह करायचा होता. गुड बॉलिंग. कृष्ण सुंदर गोलंदाजी करतात. आज मात्र कृष्णाने इम्प्रेस केलंय. यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं 2 विकेट त्यानं मिळवले. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी. लास्ट ओव्हरमध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून कृष्णाकडे पाहिलं जात आहे. सुंदर गोलंदाजी करतात. आज या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कृष्णाने आपल्या स्पेलमध्ये 3 विकेट मिळवल्यात. पहिल्या मॅचमध्ये 2 आणि या मॅचमध्ये 1. प्रत्येक विकेटसाठी योगी सिंग यांच्याकडून 1000. 1 विकेट मिळवले म्हणजे 1000 लागू झाल्यात. पुढे आलाय ऑन साईडला बॉललाय. गुड स्ट्रोक. सिंगल मेल विपुलला फक्त. 1 अधिक काही नाही आहे. साईपाल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती असेल. ॲज अ बॉलर साईपालला खूप चांगले क्रिकेट खेळताना आपण पाहिलं. तर ॲज अ बॅट्समन देखील चौकार एक्झिक्यूट करावे लागते. कृष्णाच्या विरोधामध्ये जर संघाचा डाव पुढे न्यायचा चांगला टोटल उभा राहायचा आहे तर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सोडून दिलाय. वेल लेफ्ट वाईट बॉल. लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू आपण पाहतोय. अवांतर धाबेचा इशारा पंच करतात. एक्स्ट्रा रन मिळतात. अतिरिक्तच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे आमचे अक्षय मित्र आम्हाला कळवतात. 45. ओ नो बॉल. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफच्या बाहेर. जबरदस्त चपराक दिले. चाबूक शॉट. चौकार. अप्रतिम संगीत निशाचा महामेरू बहुत जनांचे आधार अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी राजे शिवछत्रपतींचं हे संगीत आपण ऐकता. साईपाल ऑन स्ट्राईक. बेडॉनला काय करताय. थ्रू आला थोडा उशिरा. रिव्ह्यूची मागणी केली रन आउट साठी. चेक करूया आपल्या टेक्निकल रूम मध्ये. हॅलो. थांबा विपुल, थोडा निर्णय तरी येऊ द्या. एवढी घाई झाली विपुलला. निर्णय देखील पाहिला नाही. काय ते बॅटिंगसाठी लगेच तयार झाले. कृष्णा देखील गोलंदाजी करण्यासाठी तयार झाले लगेच. मात्र वाटते विकेट नको आहे. विकेटसाठी मात्र वाटते 1000 आहे. त्यामुळे कृष्णा बोले की थांबा नंतर त्या डिसिजन. पहिले मला बॉल टाकू द्या एकदाशी. चला चेक करतो आम्ही. नॉट आउट. विपुल कॉन्फिडेंट दिसत होते खरं तर.
धावसंख्येचा विचार केला एकंदरीत 51 सांघिक अर्धशतक पूर्ण 51 धावा. अभिनंदन. पुढे आलाय ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हर थोडे फंबल झालाय सेकंडचा कॉल नाही मिळणार. साहिल तिथे एका धाब्यामध्ये समाधान मानावं लागतंय. आय थिंक धीरज आहेत. कृष्णा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. साई पाल साठी चेंडू असेल. ओ साईडला एलिव्हेशन जास्त मिळतंय. व्यासपीठावरती येतो चेंडू डायरेक्टली बॉक्स आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. अंतिम चेंडूवरती विकेट मिळाली कृष्णाला आणि प्रत्येक विकेटसाठी योगी सिंग यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक होतं आणि अक्षय आम्हाला कळतं 2 विकेट मिळवल्यात म्हणजे 2000 रुपयांचं पारितोषिक कृष्णाला देखील मिळेल. म्हणजे 2 मॅचेसमध्ये 4 विकेट मिळवल्यात. गुड बॉलिंग कृष्णा, सुपर बॉलिंग. आणि चला आपण लगेच इथून थेट जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करूया टॉस. विक्रांत केने प्रतिष्ठान विरुद्ध सहारा वॉरियर्स. धावसंख्या झालेल्या आहेत 51 52 झालेल्या आहेत आणि येस 52 52 धावा धावफलकावरती आहेत आणि 53 धावांचं टार्गेट असेल. पुन्हा एकदा सांगतोय 52 झालेल्या आहेत बल्ली. 52 52 आपल्या झालेल्या धावा आणि 53 धावांचं टार्गेट असेल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. पुढचा सामना प्रत्यक्षात सुरू होईल विक्रांत केने प्रतिष्ठान विरुद्ध सहारा वॉरियर्स असा आपण टॉस करणार आहोत. दुसऱ्या डावाला तशी होईल सुरुवात. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदल आणि ऐकूया आवाज. नामवंत समालोचक अत्यंत आपण पाहतोय जबरदस्त आवाज यांचा आपण या स्पर्धेमध्ये सलग 5व्या वर्षामध्ये ऐकतोय. प्रसादजी परबसर यांना इन्व्हाइट करेन मायक्रोफोनवरती. त्यापूर्वी टॉस करेन विक्रांत केने प्रतिष्ठान आणि सहारा वॉरियर्स. लास्ट कॉल. सहारा वॉरियर्सचे कॅप्टन नाही आहेत. विक्रांत केने प्रतिष्ठानचे कॅप्टन इथे आहेत. राकेश आता गवळी यांना विनंती करेन आपल्या शुभास्य आपण टॉस कंप्लीट करायचा. चला दोन्ही टीम सहारा वॉरियर्स एका बाजूला आपण पाहतो विक्रांत केने प्रतिष्ठान. चला दादांना विनंती दादा या आपण आपल्या शुभास्य आम्ही ते टॉस कंप्लीट करतोय. एका बाजूला आपण पाहतोय कुडा दुसऱ्या बाजूला सोडा. हेड्स अँड टेल्स कॉल कोणाचा असेल? करण सोडा चालेल. ओके कॉल विक्रांत केने प्रतिष्ठान या संघाचा असेल. टेल्स कॉल करतात आणि ओ टेल्स आलेले. थँक्यू सो मच. आता व्यासपीठावरती पुन्हा एकदा विराजमान होऊ शकता कारण टॉस जिंकलाय जास्त वेळ घेणार नाही. मॅच आपल्याला सुरू करायचे. निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. पहिला सामना गमावलेला तुम्ही देखील समोरच्या संघाने देखील गमावला. डू ऑर डाय. सो या मॅच मध्ये काही नवीन स्ट्रॅटेजी सोबत उतराल का? नवीन काय आता मिस फील्ड झाली गेल्या टाइम आता चांगला परफॉर्मन्स करायचा ट्राय. हरकत नाही कारण भरपूर असतात. सूरज काय सांगशील? पहिला सामना तुम्ही देखील गमावलाय त्यांनी देखील गमावलाय. डू ऑर डाय करो या मरो. तर या सामन्यासाठी काय नवीन आयडिया आहे काय नवीन प्लॅन आहे काय नवीन स्ट्रॅटेजी आहे? कुछ ऐसा कुछ प्लान वगैरह कुछ नहीं है. बेसिक क्रिकेट है जो अभी अभी लोग का फील्डिंग है. हम लोग बैटिंग करके ज़्यादा रन बनाने की कोशिश करेगा और जीतने की कोशिश करेगा. भरपूर शुभेच्छा तुला देखील मॅचसाठी. आणि टॉस बॉक्समधून माहिती अशी आहे ते टॉस इथे जिंकलेला आहे तो अर्थातच विक्रांत केने प्रतिष्ठान या संघाने आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मॅच सुरू होते लगेचच जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. इट्स ओव्हर टू यू कॉम बॉक्स जिथे सज्ज आहेत वन ऑफ द लेजंड कॉमेंटेटर प्रसादजी परब सर. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद प्रथमेश ठाकूर. इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघांमध्ये. आपण बघतो की लढत कारण पहिल्या सामन्यात दोन्ही संघ जिंकलेले आहेत. त्यांच्यामध्ये आपण ग्रुपमध्ये ही फाईट बघत आहोत. आणि स्ट्रायकिंग एंडला देवकरण परमार पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजेच बोलिंग मार्गवर आकाश. ओ बघायचा चेंडू हाल मागे जातोय. पंचाचा इशारा वाईट बॉल. हंसिका 11 संघाकडून पारितोषिक आलेलं आहे साहिल पाटीलसाठी. सलग 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ओ क्या बात है. वॉटर शॉट इम्प्रोवायझेशन चौकार.
चौकार आलाय पुढच्या चेंडूवर. धावसंख्या बघतो ती म्हणजे एक वाईड एक चौकार 5 धावा धावफलकावर. धावसंख्या 53 करायची सामना जिंकण्यासाठी. ओ क्या बात है, क्या बात है, व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक. पुन्हा एकदा फटका बनवला, चौकार. क्या बात आहे. जर्सीवर सुद्धा नंबर बघा 10. याच 10 नंबरने अक्षरशः जगाला क्रिकेट वर प्रेम करायला भाग पाडलं. म्हणजे जर सचिन रमेश तेंडुलकरचा जर्सी नंबर तेव्हा तर देवकिरण. ओ क्या बात आहे, क्या बात आहे, चांगला चेंडू होता. स्लोअर वन चेंडू रीड केलं तर थोडासा नाराज आहे स्वतःवर देवकिरण. देवकिरण स्वतःवर नाराज आहे. हा त्याच्या रेंजमधला चेंडू होता पण निश्चित लास्ट मोमेंटला त्याने शॉट चेक केला. स्लोअर वन चेंडू डॉट बॉल. धावसंख्या काय माहिती अजूनही सिंगल डिजिटमध्ये 9 धावा धावफलकावर. देवकरण स्ट्राईक. आकाश पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट. पाब प्लेमध्ये फटका बनवायचा होता, मिस झाला हातातच मिस झाला चेंडू. नो बॉल. हातानं सुटल्यानंतरच स्वतःवर नाराज होते. चेंडू पहिले पकड, तू दूर जाऊ देऊ नको, एक्स्ट्रा नको आहेत आपल्याला. ऑलरेडी एक्स्ट्रा गेलाय. नो बॉल दिल्या पंचाने. धावसंख्या डबल फिगरमध्ये दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. कल्याण प्रीमियर लीग सीझन 5 डे 2 आफ्टरनून सेशन 5वा सामना. चेंज ऑफ पेस आहे. 2 खेळाडूंच्या गॅपमधून फरार, चौकार. मला तेच कन्फर्म करायचं दिनेश की कोणासाठी तू गाणी एवढी लावतोय सगळी. अच्छा, धीरजसाठी. राउंड विकेट. धावसंख्या 13. ओ क्या बात है, व्हॉट अ शॉट इज दॅट. फटका इम्प्रोव्हायझेशन बनवलाय आणि ठोकलाय, चौकार. धावसंख्या 18. 18 धावा धावफलकर. चांगली सुरुवात. ओ लास्ट मोमेंटला बघायचा चेक करायचा प्रयत्न होता. वाईट बॉलचा इशारा, पंचांचा इशारा येतो म्हणजेच शेखर धोत्रे यांचा. 2 ओव्हर स्कोरर अक्षय. इट इज वाईट बॉल. धावसंख्या 19. महागडं षटक बघायला मिळते. 53 धावा करायच्या आहेत आणि त्या 53 धावा इथे मात्र रोखायच्या आहेत. त्याचं संरक्षण करायचं आहे आणि वाईट बॉल येतोय तो आकाश गुरवकडून. धावसंख्या 19. ओहो हो, वॉट अ डिलिव्हरी. लेंथ खूप चांगली होती. चांगला राईज झाला. नाराज होतो या मुमेंटला देवकरण की हा स्क्वेअर कट करायचा होता पण टायमिंग जमलं नाहीये. षटक पहिले समाप्त होते. धावसंख्या 19 धावा धावफलकावर एका षटकाच्या अखेरीस. आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्याने मात्र कालच या कल्याण प्रीमियर लीगच्या सीझन 5 मध्ये डेब्यू केलं आहे ते आमचे उभरते समालोचक ऐकूया आवाज. तो म्हणजेच चिट्टू पावशे यांना आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर एका षटकाकडे धावसंख्या 19 धावा धावफलकावर सुरुवात चांगली केली आहे. लेट राकेश ढोणे प्रतिष्ठान या संघाने. लेट राकेश ढोणे 11 या संघाच्या माध्यमातून खेळत असताना देवकरण जबरदस्त बॅटिंग करतोय. तसं मागच्या सामन्यात त्याने बॅटिंग केली तशीच आपण बघतोय पुन्हा बॅटिंग. 4 चौकार आपण बघतोय. तर साहिल आलाय स्ट्रायकिंग एंडला. साहिलसाठी पारितोषिक आहे सलग 3 चौकारांसाठी 2000चं. काय बात आहे, भाव वाढलाय. साहिलचा भाव वाढला. हंसिका लिओन या संघाकडून पारितोषिक आलेला आहे. मगाशी आपण बघितलं की तो स्ट्राईकला आलाच नव्हता पण 1000 रुपयाचं कॅश प्राईज होतं. आता स्ट्राईक एंडला आलाय दुसऱ्या ओव्हरमध्ये आणि 2000चं कॅश प्राईज आहे 3 चौकारांसाठी. बॉलिंग मार्कवर या, क्या बात आहे. पुराणा चावल, साईपाल. पहिल्या पर्वापासून या खेळाडूला मी बघतोय. दर्जेदार गोलंदाज या संघाचा आणि हुकमी गोलंदाज असं मी म्हणेन. तसं आपण बघितलं मगाशी कृष्णाने इम्प्रेस केलं. कृष्णाची आज कमाई खूप चांगली झाली आहे. 2 सामन्यामध्ये तब्बल 4000 रुपये कमावले त्याने. 4 विकेट काढल्यात कृष्णाने. येस, त्याच्यावर निश्चितच चर्चा करेल आमच्यासोबत चिट्टू की 4000 रुपये म्हणजे ही कमाई खूप चांगली असं मी म्हणेन. चिट्टू 2 मॅचमध्ये 4000 रुपये. काय फरक पडत नाही वाटत त्यामध्ये.
2-2 रन वाटून घेऊ आम्ही दोघं. अर्धे अर्धे. क्या बुट्या? एकच ना. एकदम दिलखुलास आहे, नाही म्हणणार नाही तो कधी तुला, आणि मला माहिती तुझा तो चांगला मित्र आहे, त्यामुळे तू बोललास काय तो म्हणे की 2 नाही पूर्ण 4 तुलाच ठेवून. नाही ते सर्व आपणच घेऊया सर्व. ते पैसे काय आपण द्यायचे नाही कोणाला. ते कमिटमेंट ठेवा, नंतर रात्री त्याचं बघून घेऊ काय करायचं ते. स्ट्राईक एंडला पोहोचले देवकरण. हसी मजाक तर चालूच राहणार, कारण KPL आहे म्हटल्यानंतर या गोष्टी होतात, आणि मला सांगितलं की चिट्टूने पहिल्या वर्षापासून काही सिरियस घ्यायचं नाही आहे, बिंदास एन्जॉय करायची क्रिकेट टुर्नामेंट, आणि आम्ही तेच करतो. धावसंख्येत भर, धावसंख्या 20. राऊंड विकेट साईपाल. हे चांगला कॉन्टेस्ट बघायला मिळेल. साईपाल वर्सेस देवकरण परमार. DP. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल स्ट्रोक, चौकार. हा जवाब. धावसंख्या 24. हा 5वा चौकार होता देवकरणच्या बॅटमधून. फक्त चौकारामध्ये डील करतोय द किंग ऑफ 4. मॅग्निफिसंट बॅटिंग. हो, ऑफ ड्राईव्ह चांगला फटका त्या ठिकाणी. धावसंख्येत भर, धावसंख्येत आपण बघतोय पुढे सगळी धावफलकांना बघतोय, इकडून धावसंख्या ती 26. नो +1. 2दा वाईड होतील धावफलकावर. 26. ओ लेग स्टिकच्या बाहेर आहे, लेग स्टिकच्या बाहेर आहे. वाईड बॉल. पहिल्या षटकात तुम्ही जर चांगल्या गोलंदाजासमोर एकदा स्ट्राईक बॉलर समोर तुम्ही जर धावा तुमच्याकडनं येत आहेत, तर बाकीच्या गोलंदाज निश्चित दबाव येतो. ऑफ ड्राईव्ह, आणि तेच आपण बघतो की धावा भरपूर आता येत आहेत. धावसंख्येत भर. 53 धावसंख्येचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईकला पुन्हा आता देवकरण परमार. ओ क्या बात है, क्या बात है. गोलंदाज सज्ज. ओ क्या बात है, ऑन ड्राईव्ह तिथे क्षेत्ररक्षक आहे. डेथ ओव्हरवर मिसकम्युनिकेशन झालं होतं त्या ठिकाणी. दोन्ही फलंदाज आपण बघतो की क्रिकेटच्या बरोबर विकेटच्या बरोबर मधोमध आले होते. सूचना आपण काल सुद्धा केली होती. आमच्यासोबत ऑलरेडी स्पॉन्सर इथे आहेत, पण या स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा आपण खेळतोय तर कोणाचाही पारितोषिक असेल त्यांनी आता पारितोषिक सर्वप्रथम जमा करायचं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, नंतर अनाउन्समेंट केली जाईल. ओ व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट शॉट. सीमारेषे बाहेर साईडच्या बॅटमधून चौकार. तीस 32. लक्ष 53 आहे, आणि आता मात्र गरज आहे ती मैदानावर 21 धावेची. 21 टू विन फ्रॉम द 18 डिलिव्हरी. 18 चेंडू 21 धावा. सामना किती इझी केला बघा दोन्ही फलंदाजांनी. ओपनिंग बॅट्समनने पहिल्या विकेटसाठी अत्यंत दमदार, दणकट, मजबूत, एक विश्वसनीय पार्टनरशिप. तब्बल 32 धावा धावफलकावर 2 षटकाच्या अखेरीस. ऑफकोर्स मी जेव्हा कॉमेंट्रीला बघतो नक्कीच आमच्या दिनेशला मी आवाज देतो, दिनेशला संधी देतो, त्यामुळे चौकारी होत्या तर थोडंसं करेक्शन करतो. धावसंख्या 33 आहेत, 33. धावा धावफलकावर आहेत. धावा धावफलकावर. 33 ऑन द बोर्ड आफ्टर 2 ओव्हर. अजूनही 20 धावांची आवश्यकता मैदानावर 18 चेंडूमध्ये. पहिल्या 2 षटकात सामना इझी केला. पहिल्या आपण षटकात जर आपण बघितलं तर पहिलं महाराष्ट्र षटकावरून बघितलं तर गोलंदाज आकाश गुरवचं तब्बल 19 धावा. त्यानंतर साईपाल षटकात धावले तर आपण बघतो त्या 14 धावा, आणि प्रत्येक षटकामध्ये चौकार वसूल केला आहे, चौकारामध्ये डील केलेला आहे ते देवकरण परमारने. तो स्ट्राईक एंडला उभा आहे, त्यामुळे हे सुद्धा कॉन्टेस्ट पुन्हा एकदा चांगलं असेल. पहिल्या षटकामध्ये बघितलं की तब्बल 4 चौकार वसूल केले होते आकाश गुरुच्या विरोधात याच देवकरणने. आयकॉन वर्सेस आयकॉन ही फाईट बघत आहात मैदानावर.
आकाश सज्ज होते राऊंड विकेट षटक क्रमांक 3 वैयक्तिक दुसरा घेऊन. राऊंड विकेट. चला मॅच सुरू करा. आपण टाइम ऑलरेडी सेट केलेला आहे. पंचाने ऑलरेडी ग्राउंडवरच टाइम सेट केला आहे, त्यामुळे ते तुम्हाला सूचना देतीलच 3 ओव्हर झाल्यानंतर. ओ क्या बात आहे. फ्लिकचा फटका, मनगटी फटका. US लक्ष्मण, रॉबिन उत्तप्पा असे दर्जेदार खेळाडू डोळ्यासमोर येतात जेव्हा मनगटी फटक्या आपल्याला बघायला मिळतात तेव्हा. एकदा मी त्या चेंडूवर धावसंख्या 34. स्ट्राईक एंडला साहिल. अजूनही विकेट मिळाली नाही कुठल्या गोलंदाजाला. ओ बघायचा हा फटका बनवायचा होता. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू. वाईट बॉलचा इशारा केलाय पंचांनी. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न करतोय साहिल. खूप मोठी जबाबदारी खांद्यावर घेऊन लेट राकेश ढोणे संघाची. स्टेपनो खेळत आहे. ऑन साईडला प्लेस केलाय. चांगली फिल्डिंग साईपाल कडून. नो बॉल. लाईन नो. नो +1. धावसंख्येत भर 37. 37 धावा धावफलकावर. लक्ष आहे ते 53चं. 53 टू विन फॉर लेट राकेश ढोणे 11. अधिरा स्पोर्ट्सला विकेट मिळाली नाही. आपण बघतोय ग्राउंडवर सतीश शिंदे बघतोय त्यांचे जे संघ मालक आहेत ते थोडंसं टेन्शनमध्ये आहेत. सागर गायकवाड तिसगाव प्लीज आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती या. सागर गायकवाड तिसगाव आपण व्यासपीठावरती या लवकर. बुलेट शॉट फ्रॉम देवकरण. डिमांड मराठी गाण्यांची आहे, पण ही गाणी फक्त धीरजसाठी वाजतायत. ओ हो हो. नो बॉल आहे आणि खणखणीत चौकार. .47 ऑन द बोर्ड. नो बॉल अगेन आणि अजून एक चौकार. मॅग्निफिसंट शॉट. डिफेंडिंग चॅम्पियन कसे खेळतात त्याचं उत्तम उदाहरण इथे दाखवलंय लेट राकेश ढोणे संघाने. पंचकडे हलकंसं अपील वाईट साठी, पण पंचांना त्याचा काहीच इम्पॅक्ट नाहीये. स्कोर इज इक्वल आणि तो परफॉर्मन्स बघायला मिळालाय लेट राकेश ढोणे या संघाचा. मॅच फिनिश आणि चौकार विदाउट लॉस. मॅच फिनिश केली आहे एका बलाढ्य संघासमोर खेळत असताना आपण बघतोय. लेट राकेश ढोणे या संघाने मात्र एकही गडी न गमावता इथे सामना मुर्ताब केला ते म्हणजे 33ऱ्या षटकामध्ये. आणि हा संघ सलग 2 सामने जिंकून पुढे सरकलाय. ग्रुपमध्ये पुढे सरकतोय. दोन्ही संघांनी एकमेकांसमोर शेक हँड करूनच ग्राउंड सोडायचं आहे. नेक्स्ट मॅच आपण लगेच सुरू करत आहोत. विकेट प्रतिष्ठान वर्सेस सहारा वॉरियर्स. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण लगेचच ग्राउंडचा ताबा घेऊन सामना सुरू करा. चला नेक्स्ट मॅच लवकरात लवकर एंट्री गेटवर एंट्री करायची आणि सामना लगेच सुरू करायचा आहे. तर 30 धावांची अभेद्य खेळी करून या सामन्याचा सामन्याच्या पुरस्कारावर आपलं नाव कोरणारा खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅच देवकरण परमार. बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच फॉर देवकरण परमार. सलग 2 सामन्याचा पुरस्कार तो पटकावतोय. आणि वळी आपण प्रथमेश ठाकूरकडे जिथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. पण जेव्हा हा नवीन सामना सुरू होईल विकेट प्रतिष्ठान वर्सेस सहारा वॉरियर्स कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया या आपल्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच आणि विक्रोळीचा उभरता आवाज असेल तो विशाल बुटे तेरा 4000 रुपये लेके जा इधर. विशाल जावीर यांचा. सागर आपण नेक्स्ट मॅच थोडी स्ट्रॅटेजी बनवूया. या चिट्टू पावशी आपण थोडी तुमचा पुढचा सामना असेल त्याची थोडी प्लॅनिंग करू आपण. पहिल्याच बॉलवरती थोडी विकेट गेल्याच्या नंतर थोडा दबाव त्यांच्यावरती देखील आहे. कारण आमची चर्चा झाली होती काल की सागर पावशा स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर चौकार किती मारणार ही चर्चा सुरू होती. प्रसाद सर आता वाटतं पुढचा करिअर वाटतं प्रथमेश आपल्याला बघायला लागेल. नेक्स्ट इयर मी देखील फॉर्म भरणार आहे KPLचा सागर. त्यामुळे थोडं तुम्ही देखील सांभाळून राहा कारण गोलंदाजी अटॅक खूप चांगला आहे माझा देखील. तू थांब जरा फक्त आता तू थांब.
चला या आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. लवकर या प्लीज देव परमार आपण या. टीमने एंट्री करायला हरकत नाहीये. कुमार सारा वॉरियर्स टीमने एंट्री करायला हरकत नाहीये. चला या लवकर, थांबू नका, या आतमध्ये या. कॅमेरा तुमच्यावरच आहे. या आशिष दादा आपण या. आशिष दादा आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करतोय. वेल प्लेड. कन्झिक्युटिव्ह 2 मॅचेस मध्ये मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. आउटर आयकॉन मात्र अप्रतिम कामगिरी करतात आज KPL मध्ये. प्रत्येक आउटर आयकॉनने इम्प्रेस केलंय. तो कोणत्याही संघाचा असू द्या, प्रत्येकी आउटर आयकॉनने जबरदस्त खेळ केला आणि त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन आपण सन्मानित करतोय. वेल प्लेड. देवला आपण पाहतो आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल. अप्रतिम प्रदर्शन राहिलं.